या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. होळीचा सण देशभरात रंग गुलालाने साजरा होत असताना भारतातील बंजारा समाजात हा सण वेगळ्याच उत्साहाने आणि हजारो वर्षांच्या परंपरेने साजरा होतो. सोलापूर शहरातील प्रतापनगर तांड्यात यंदाही धुंड होळी आणि लाठीमार हंडीचा खेळ मोठ्या जल्लोषात पार पडला. चला पाहूया या अनोख्या सांस्कृतिक वारशाची झलक. आम्ही पोहोचलो सोलापूरच्या प्रतापनगर तांड्यात, जिथे बंजारा बांधवांनी होळीचा सण परंपरेनुसार मोठ्या आनंदात साजरा केला. येथे होळी फक्त रंगाचा सण नाही, तर एकता, बंधुभाव आणि शारीरिक कौशल्याचा उत्सव आहे. तांड्यातील नायक, कारभारी आणि पंचमंडळींनी अविवाहित गेऱ्याची निवड करतात. ज्या घरात होळीत मुलं जन्माला आली तिथे धुंड साजरी होते. सकाळी सार्वजनिक ठिकाणी होळी रचून पूजा केली जाते. पेटलेल्या होळीभोवती गेऱ्यांनी 5 वेळा धावती रिंगण घालतात. मुख्य आकर्षण काय आहे पाहूया. खीर पुऱ्यांनी भरलेली हंडी, महिलांनी गोल रिंगण करून काट्या घेऊन संरक्षण केले. गेरिया आणि त्यांचे सवंगडी महिलांच्या काठीचा मार खातात, हंडी पळवतात आणि तांड्याबाहेर जाऊन मनसोक्त खातात. हा क्षण पाहण्यासाठी समाजातून मोठी गर्दी उसळते. दहीहंडी प्रमाणे रोमांचक आणि उत्साही आहे. समाजाचा होळी सण साजरा करत असताना हांडा गाणे हा पारंपरिक जो आमचं एक स्पर्धा आहे, बंजारा समाज महिलांची जी स्पर्धा आहे हे सांगत असताना हांडा का उपसू देत नाही आणि हांडा उपसण्याच्या मागे एकच हेतू आहे. ज्यावेळेस होलिका नावाची बहीण एका बाळाला जन्म देते आणि ते होलिका नावाची बहीण त्या मारण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळं त्यामध्ये त्या होलिका बाईचा तिचा हार आणि पराजय झालेला असतो आणि त्या भक्त प्रल्हादाचा तिथे विजय झालेला असतो. म्हणून आज आम्ही त्या होलिकाबाईच्या नावाने आम्ही होळी जाळतो. आणि हांडाचा कार्यक्रम करण्याचा उद्देश एकच आहे की हा जो कार्यक्रम आहे हे वर्षांवर चालत आलेले आहे. पण मला एकच सांगायचं आहे, शासनाला पण एकच सांगायचं आहे, मला पण एकच सांगत असताना जसं दही हांडा हा क्रम एक जागतिक लेवलमध्ये इतर समाजामध्ये केलं जातं, तसं बंजारा समाजाने सुद्धा हा हांडाचा जो कार्यक्रम आहे एक जबरदस्त हा कार्यक्रम आहे. हांडाचा हा सण जबरदस्त आहे. त्यामुळे महिला मारतात, पुरुषाला किती तर दुखापत होतात, पण त्या पुरुषाला कधीच काय म्हणत नाही किंवा पुरुषाने कधी त्या महिलेला काय म्हणत नाही. हा जो हांडाचा कार्यक्रम आहे हाचे राज्य लेवलपर्यंत जायला पाहिजे. या समाजामध्ये बंजारा समाजची काय संख्या झाला पाहिजे, एवढं मी शासनाला विनंती करू शकतो. रात्री धुंड घरात पाल मांडणी होते, म्हणजे काळी घोंगडी बांधून लेंगी गायन, होळीची राख कपाळाला लावून एकमेकांना आलिंगन देतात. नायक, कारभारी बंजारा बोलीत गाणी म्हणतात, आशीर्वाद देतात. जरी कजरिया चंपा छोर पहिलो बेठा नायकी कर अशा उपमांनी मुलांना शुभेच्छा देतात. सोलापूर ह्याच्यामध्ये आमच्या वर्षाला खूप खूप आमच्या वर्षाचं स्वागत असते ते. आणि वर्षाला मुलं जर जन्माला आले तर आमच्या ह्याच्या होळीमध्ये खूप खूप एन्जॉय करते आणि खेळतात, मारतात, मारामारी करतात. पण कधी कोणी राग करत नाही, काय नाही. हा खेळत आमचं असलं समाजाचं असलं डान्स पार्टी आहे ती. आणि ह्याला आम्ही खूप आनंदाने आम्ही साजरा करतो ह्याला. तर वर्षाच्या वर्ष आमचं असंच आयुष्याचं आमचं सुखानं जाऊ द्या, वर्षानं जाऊ द्या सुखात. आज चंद्रग्रहण चालू व्हायच्या आधी हे पूर्ण कार्यक्रम लवकरच्या लवकर संपावं म्हणून आम्ही याचा साजरा करतोय. वर्षाचा आमचा असा हाऊस असते, ते आनंद असते, ते आमचं वर्षाचं आज पिढी चालत राहणार. आमच्या आयुष्य पिढी तर पिढी तसंच आमचा हाऊस. बंजारा समाजाचा असा आमचा हाऊस असते ती होळी. हो, आमची होळी म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते.
ती सगळ्या समाजामध्ये आमची होळी म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. मुलगा झाला तर छान दिसतंय. हे आम्ही बनवतो, परंपरा आहे आमची. आम्ही बनवतो, हाताने तयार करतो, कपडे आणून आम्ही स्वतः तयार करून आम्ही घालतो. तसं असं म्हणलं तर एक ड्रेस 10 म्हणलं तर नाही म्हणलं ते सगळं 40,000चं पूर्ण अंगाचं कपडे पडतात. बंजारा समाजाने ही ऐतिहासिक परंपरा आजही जपली आहे. समाजातून आता या लाठीमार खेळाला हंडी पळवणे, दहिंडीप्रमाणे राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही परंपरा केवळ सण नाहीये तर समाजाच्या एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. होळीच्या निमित्ताने सर्व बंजारा बांधवांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनपूर्वक शुभेच्छा. होळी हा सण सिंधू संस्कृती, मोहनजोदडो, हडप्पा संस्कृतीपासून चाललेली आहे. तर हा सण एवढा मोठा महत्वाचा का मानला जातो, तर ज्या टायमाला भारतामध्ये गोर बंजारा समाज हा व्यापार करत दऱ्याखोऱ्यातून लोकांना जे यांना रसद पुरवायचं काम करायचं, त्या टायमाला अतिक्रमण झालं. जे अतिक्रमण आहे ते ब्रिटिश सरकार, जसे डच, पोर्तुगीज, फ्रेंच, त्या टायमाला ज्या टायमाला 1871 मध्ये गोर बंजारा समाजाला या विदेशी परकीयांनी 1871 मध्ये चोर घोषित केला. त्यासाठी एका ठिकाणी भेटून यांना निषेध करण्यासाठी बहादूर बंडा येथे वीर सिंग इस्लावत नावाच्या नायकांनी जवळजवळ 3.5 लाख लोक आजच्या दिवशी जमा करून लोकांना म्हणजे ब्रिटिश लोकांना पळवण्यासाठी म्हणजे निषेध करण्यासाठी आजचा हा होळी सण साजरा केलेला आहे. तरी होळीमुळे आज जे आलेले आहेत नायक, कारभारी, हसावी, नसावी, डावसाण, इतर काही मंडळी आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या होळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आज हे जे धुंड कार्यक्रम आहे, तर आपल्यामध्ये म्हणतात की चरीक चरिया चंपावेल, जुजू चंपा लेराल, तू तू पुत घडवरे लाल. प्रत्येक मूल जन्माला येतो तो नायकी करण्यासाठी. बंजारा समाजाचा प्रत्येक तरुण, प्रत्येक युवा हे नायक म्हणजे या भारताचा राष्ट्रपती, कारभारी म्हणजे पंतप्रधान, आणि प्रत्येक जसं समजा किंवा नायक नायक नसाब करिय, यानी की नसाब नायक म्हणजे न्याय. हा पंचायत राज हा महाराष्ट्रामध्ये तर नाही तर भारतामध्ये उद्गार म्हणजे समजा उत्तर प्रदेश म्हणजे पंचायत राज चालायचा, त्या हिशोबाने हा लहान पोरांना जन्मताच त्यांना त्यांच्या कानामध्ये नायकी करण्यासाठी म्हणजेच ह्या सत्ता संपत्तीवर राज करण्यासाठी आता बदलत्या काळामध्ये बंजारा समाजाला आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, वैचारिक, धार्मिक ह्या वंचित शिक्षणापासून भरपूर वंचित आहे. पण आम्हाला ह्या होळी सणापासून जे काही शिकायचं आहे ते नायकी करण्यासाठी शिकायचं आहे आणि सत्ता संपत्तीवर राज करण्यासाठी शिकायचं आहे. जय हिंद, जय गौर, जय शिवलाल, जय संविधान. प्रतापनगर ह्या तांडात होळी या दिवशी आपला पोरगा झालेला कार्यक्रम करताना ह्या पोरगा झालेल्या पोरांना संध्याकाळी पोरींचा कार्यक्रम करते ती, आणि उद्या दुसऱ्या दिवशी असा हंडा ही गाडून त्या हंड्यात सुवाळी आणि आपलं खीर, शिरापुरी, आपलं खीर ही करून बंजारा समाजाचाच कार्यक्रम असा साजरा करतो. मजा येते. बंजारा समाजमध्ये आमचाही कार्यक्रम साजरा होते. खूप आनंद कार्यक्रम असं एकदम निवांत असं खेळत येतं. बाई लोक, गडी माणसं मारायचं, गाणं सांगायचं. आमचं परंपरा आहे की पोरगं झालं की या शिमग्या जोरात करायचं कार्यक्रम, पुरणपोळी करायचं, पुरी करायचं, असं ते हांडा काढायचं, त्याच्यात खीर घालायचं, पैसे घालतात, कोणी 1000 1200 खोबरं घालतात आणि खीर घालतात, भरून असं खेळतात. आम्ही धीरे लोक, भाऊजी लोक, बहिणी नृत्य सादर केलं, काय म्हणतो बंजाराचाही कार्यक्रम जोरात थाटात करतो आमचा.